विरोधात शिवसेनेची पनवेल महानगरपालिकेवर धडक। पनवेल महानगरपालिका हद्दीतील ज्वलंत समस्या अपुऱ्या नागरी सुविधांसाठी शिवसेनेने महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला होता। पनवेल हे शहर ऐतिहासिक शहर असून 21व्या शतकातील महानगर म्हणून उदयास आले आहे। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेल शहराची दयनीय अवस्था झाल्याने शिवसैनिकांनी महानगरपालिकेवर धडक मोर्चाचे आयोजन केले होते। मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पनवेल येथील जनसंपर्क कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला। महानगरपालिकेवर घोषणाबाजी करत मोर्चा पोहोचला। यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा प्रमुख शिरीष खरत, महिला जिल्हा संपर्क संघटिका किशोरी पेडणेकर यांनी आयुक्तांना निवेदन दिले। पनवेल महानगरपालिकेमध्ये असणारी शहरे आणि गावांमध्ये पाण्याच्या समस्या, रस्ते, मलनिसारण, गटारे, नाले, ड्रेनेज, पार्किंग आदी समस्या उद्भवत असल्याचे खासदार श्रीरंग बारणे तसेच संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी यांनी यावेळी सांगितले। पाणी समस्येचा प्रश्न, त्याचबरोबर कचऱ्याचा प्रश्न, ड्रेनेज आणि रस्ते या मूलभूत सुविधा ज्या द्याव्या पाहिजेत त्या मिळू शकत नाही महापालिकेच्या वतीनं, आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं पनवेल महापालिकेवरती आम्ही मोर्चा काढला। 1 महिन्याची डेडलाईन दिली। 1 महिन्यामध्ये जर प्रशासनाने हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही तर आम्ही ते देखील सांगितले की या संदर्भामध्ये शिवसेना तेवढीच आक्रमक होऊन मग तुम्हाला या खुर्चीहून कारभार करणं सोपा जाणार नाही। आज हा मोर्चा राजकीय दृष्टिकोन ठेवून केलेला नाही, लोकांच्या ज्वलंत प्रश्नासाठी आम्ही मोर्चा आणलेला आहे। आणि शिवसेना राजकारण निवडणुका हा कधी डोळ्यासमोर ठेवतच नाही। तिनं ही महानगरपालिका आज मार्गक्रमण करते, ती मार्गक्रमण करत असताना भविष्याचा धोका संभवतोय आणि त्याची जाणीव करून द्यायला आम्ही या ठिकाणी मोर्चा। जिल्हा सल्लागार बबन पाटील, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, परेश पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक मोर्चाला उपस्थित होते। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।